जय जय रघुवीर समर्थ। मी रवींद्र पाठक, चिंचवड पुणे, चैतन्य गोशाळा ट्रस्ट या संस्थेचा मुख्य अध्यक्ष। आम्ही सगळेजण श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे अनुग्रहित आहोत। आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षात आपल्या भारताचं 12 ज्योतिर्लिंगाची आम्ही यात्रा केली, 9 दिवसाची रामकथा करत। तर प्रत्येक ठिकाणी महादेवाला रामकथेच्या आधाराने आम्ही उपासना करत करत हे 12 ज्योतिर्लिंग आणि आता 13वं ज्योतिर्लिंग पशुपतीनाथ आम्ही पूर्ण केलेलं आहे। त्या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेची पूर्णाहुती म्हणून पंढरपूर क्षेत्री येत्या 18 एप्रिलपासून ते 22 एप्रिलपर्यंत 5 दिवसाचं श्रीराम जय राम जय जय राम या तारक मंत्राचं 13 कोटीचं अनुष्ठान आपण इथं करणार आहोत। आरती मंडपमध्ये जे आपल्या भगवान मनमाडकरांचं आहे प्रॉपर्टी, त्यांनी फार मदतीने आम्हाला मोठा मांडव इथं उभारून करून देत आहेत। आणि हा 5 दिवसामध्ये जप करण्यासाठी अर्थातच भरपूर भाविक मंडळी सहभागी होणार आहे। साधारणतः आत्ता 3 ते 3.5 हजार रामभक्त या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। अख्ख्या महाराष्ट्रातून देशविदेशातून लोक या कार्यक्रमासाठी येऊ घालत आहेत। तर या निवेदनाद्वारे मी समस्त पंढरपूरवासी, आजूबाजूच्या पंचकृषीतले ग्रामस्थ, जे कोणी रामभक्त आहेत, ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचे अनुग्रहित आहेत, या सगळ्यांना निवेदन आहे की आपण 18 एप्रिलपासून 22 एप्रिलपर्यंत होणाऱ्या या श्रीराम जय राम जय जय राम तारक मंत्राच्या अनुष्ठान शिबिरामध्ये सहभागी व्हावं। यामध्ये सहभाग घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था या सगळ्या गोष्टी ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जातील। आपण सगळ्यांनी एकत्रित यावं। आज आपल्या हिंदू धर्माला, राष्ट्राला एकत्र होणं आणि एकत्र शक्तीची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे। काळ हा सगळ्यांसाठीच अत्यंत खडतर पुढं आपल्याला दिसतोय, त्यामुळे या शक्तीच्या उपासनेमध्ये आपण सर्व रामभक्तांनी एकत्र यावं आणि एकत्रितपणे ही उपासना करावी, यासाठी आपल्याला निवेदन। जय जय रघुवीर समर्थ।